about a lesson that is 1.3, the cough and the anthem. Now, first of all, I have to discuss about the title. Here in this lesson, the title does not give any clear idea of the content. म्हणजे या टायटलवरून आपल्याला क्लिअर आयडिया येत नाही की द कॉप अँड द अँथम. कॉप मीन्स पॉलिसमॅन, म्हणजे कॉप मध्ये काय पोलिस, अँड द अँथम दॅट इज अ काइंड ऑफ प्रेयर इज देअर. So कॉप स्टँड फॉर पोलिसमॅन अँड अँथम दॅट इज अ रिलिजियस सॉन्ग इज देअर. म्हणजे एक रिलिजियस किंवा धार्मिक एखादी प्रेयर असते किंवा प्रार्थना असते त्याचा अर्थ आहे. Now here idea is not clear here in the title, but whenever we'll see the text or we'll go through the text, then we'll see the clear idea about it. त्याच्यानंतर आपले जेव्हा आपलं लेसन होईल तेव्हा आपल्याला सगळं कळेल की what is the cough and anthem, the title, why is applicable, what is suitable, ते आपल्याला शेवटी माहिती पडणार आहे. Now let us see in the icebreaker. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the way in which you would protect yourself in the cold climate. Now here, season in very severe is means very severe. Severe means heavy frost is there. खूप कडाक्याची थंडी असेल तर तशा वातावरणाला आपण काय म्हणतो, सिव्हिअर. सिव्हिअर कोल्ड म्हणजे खूप जास्त थंडी असेल असं. यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ सिमला, जम्मू काश्मीर. We can take the example of those states. There we find heavy, severe or cold climate is there. So how would you protect yourself in the cold climate? That we have to discuss here. The way to protect yourself from coldness. म्हणजे coldness असेल त्याच्यापासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो? That is asked by the poet here. Now by using woolen clothes, आपण woolen clothes use करून सुद्धा you can protect yourself from the cold climate or a severe coldness. By using gloves of leatherचे ग्लोव्ज वापरून आपण थंडी हे करण्यासाठी वापर करू शकतो to protect ourselves from cold climate. You can have a hot tea also. गरम चहा किंवा गरम पदार्थ जे असेल that you can have to protect yourself. Then you can also have like a blanket or any woolen clothes. Then you can sit before a bonfire also. आपण शेकोटी करून सुद्धा आपले थंडी असेल ती दूर करू शकतो. अँड देर आर मेनी अदर वेज आर ऑल्सो देअर. काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा आपण इथे सांगू शकतो की त्याच्याने मीन्स यू कॅन क्लोज युअर सेल्फ इन द क्लोज रूम. बंद खोलीत तुम्ही स्वतःला बंद करू शकता. यू कॅन यूज हीटर ऑल्सो और यू कॅन टेक अ स्टीम बाथ ऑल्सो. गरम पाणी करून आंघोळ करू शकतात तुम्ही. अँड देन बाय डुईंग द एक्सरसाइज ऑल्सो यू कॅन क्रिएट वॉर्मनेस इन युअर बॉडी. आपल्या बॉडीला वॉर्म करण्यासाठी आपण एक्सरसाइज सुद्धा करू शकतो. सो दीज आर द वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. अँड देर आर मेनी अदर वेज दॅट यू कॅन यूज हिअर. किंवा दुसरे सुद्धा तुमच्याला जे सुचतील तसं आपण गोष्टी करू शकतो टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम cold climate. So the first thing I told you, that is by using a woolen clothes. You can use gloves also. You can have a hot tea. You can use a woolen clothes or heavy clothes, or you can go to place to take a shelter. एखादा रूम असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला गरम वाटत अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. अँड यू कॅन सिट बिफोर अ bonfire. शेकोटी करून तिथे तुम्ही शेकोटी केलं असेल तिथे जाऊन तुम्ही बसू शकतात. सो दीज आर द वेज टू प्रोटेक्ट अवरसेल्फ फ्रॉम कोल्ड क्लायमेट. Now next point is given here. When you see a cop approaching, you feel either relieved or scared. Discuss with your partner the situation when you feel relieved or when you feel scared. Now here two things are given there. Suppose if you see policeman before you, जर आपल्याला पोलीस दिसले किंवा पोलीस येताना दिसले तर तुम्हाला रिलीफ वाटेल का म्हणजे भीती वाटेल, असं आपल्याला इथं दोन पॉइंट दिलेला आहे. पहिला पॉइंट इथं वन पॉइंट इज गिवन फॉर अस. एक पॉइंट दिलेला आहे. यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्ट्रीट. म्हणजे तुम्ही रस्त्यावर म्हणजे डार्क स्ट्रीटवर म्हणजे अंधार झालेल्या अंधारात तुम्ही एकटेच कुठेतरी जातायत आणि तेव्हा तुम्हाला पोलीस दिसले तर तुम्हाला एक रिलीफ वाटेल, जरा समाज म्हणजे रिलीफ वाटेल. कारण का इज दे कॅन प्रोटेक्ट यू. द नेक्स्ट fearful person before you. एखादा भीतीदायक व्यक्ती जर तुम्हाला दिसला, विलेनियस पर्सन जर तुमच्या समोर दिसला तर तरी सुद्धा आपल्याला काय वाटणार आहे, रिलीफ वाटणार आहे. अँड देन नेक्स्ट थिंग इज देअर, someone is fighting before you.
कोणाचं तरी भांडण चाललंय तुमच्या समोरच, तिथं सुद्धा तुम्हाला काय वाटेल, इथं पोलीस आले पाहिजे किंवा पोलीस आल्यानंतर तुम्हाला तिथं काय वाटणार आहे, रिलीफ वाटणार आहे. अँड मेनी थिंग्स आर देअर, लाईक यू कॅन से सपोज इफ समवन स्टोलन युअर बॅग और युअर फ्रेंड्स बॅग, तुमच्या मित्राची बॅग एखाद्याने ओढून नेत असताना किंवा तुम्हाला कोणीतरी धमकी देत असेल तेव्हा सुद्धा पोलीस जर तुम्हाला दिसले then you will feel relief. Now second point is there, you are riding a bike without a valid license. भीती कधी वाटणार तुम्हाला, जेव्हा व्हॅलिड लायसन तुमच्याकडे नसेल आणि यू आर रायडिंग बाईक, तुम्ही बाईक चालवतात किंवा फोर व्हीलर चालवत आहात, बट इफ यू डोंट हॅव युअर लायसन और यू फॉरगॉट युअर लायसन टू हॅव, किंवा लायसन तुम्ही घेऊन येण्यासाठी जर विसरला असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला काय वाटू शकते, भीती वाटू शकते की आय फॉरगॉट दॅट अँड दॅट मीन्स हियर ऑल्सो देयर मस्ट बी अ फिअरनेस इन युअर माइंड. अगेन वी कॅन से वेन यू ब्रेक द सिग्नल, जर समजा तुम्ही सिग्नल ब्रेक केला असेल किंवा कोणाला तरी तुम्ही ठोकून दिलेले आहे बाय मिस्टेक, इफ यू हिट समवन एल्स बाय युअर बाईक अँड दॅट टाइम ऑल्सो यू विल फील फिअर, भीती वाटणार आहे तुम्हाला. किंवा नेक्स्ट पॉइंट सांगू शकतो, ब्रेक द सिग्नल, तुम्ही सिग्नल ब्रेक केला असेल. and some other points are also there. If you are driving by wrong side, एखाद्या तुम्ही रॉंग साइडने ड्रायव्हिंग करत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला पोलीस दिसल्यानंतर तुम्हाला काय वाटणार आहे, भीती वाटणार आहे. अँड अगेन वी कॅन सी इफ यू आर रायडिंग अ बाईक अँड यू आर ट्रिपल सीट, तुम्ही 3 सीट बसलेला आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला काय वाटणार आहे, पोलीस बघितल्यानंतर भीती वाटणार आहे. सो दीज आर द पॉइंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द लेसन. Now here discuss some of motivating things that can change in a person's life. One is given, एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे की कशाने आपण मोटिवेट होत असतो किंवा प्रेरणा मिळू शकते, इन्स्पिरेशन मिळू शकतात. वन पॉइंट इज गिवन हियर, लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच. एखादा इन्स्पायरिंग स्पीच असतात, मोटिवेशनल स्पीच ऐकल्यानंतर आपल्याला प्रेरणा निर्माण होते. वी मोटिवेट अवरसेल्फ बाय रीडिंग बायोग्राफीज ऑफ ग्रेट पीपल और ग्रेट पर्सन. जे स्कॉलर व्यक्ती असतील त्यांच्या बायोग्राफीज आपण रीडिंग केल्या पाहिजे. यू शुड रीड अ बुक्स ऑफ बायोग्राफीज of great people who get good success, or by doing very hard work, their biographies and autobiographies you can read, and from them also you can get inspiration. You can motivated by those books also. And observe successful people. जे सक्सेस झालेले असतील त्या लोकांना ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, how they behave, or by their biography, by their life story you can learn many things. So you have to observe successful person like Dr. A.P. Abdul Kalam may be there, or any other great person who get a good success in their life, that also you can see here. Now next, watching the film having inspirational theme. ज्या inspirational themes ज्या असतील अदर असे फिल्म्स आपण बघितले पाहिजे आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळत असते, मोटिवेशन मिळत असते, and we can inspire by those films also. Many movies are there, those who motivates us, like you can take the example of Bhag Milkha Bhag. Now here we can say great deed are done here by the hero which is given here. So motivated films are also there, those can also motivate us. Like the second example I've given here, Tare Zameen Par, one of the boys there who was very weak, dull, but some of the skill he had a great, काही स्किल त्याच्याकडे होते त्या खूप ग्रेट होत्या. आणि नाव हियर जे मोटिवेटेड जे थिंग्स आहेत, थीम असलेले पिक्चर जे आहेत ते आपण बघितलं पाहिजे, अँड त्याच्यातून जे महत्वाचे तेच फक्त आपण घेतलं पाहिजे, अँड दॅट कॅन प्ले अवर रोल very important, and that can change our life, आणि ते कदाचित आपल्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात. So these are only 2 examples I have given here, but there are many movies are there, those can motivate us. And here some other things are also there. Sometimes you can attend the career counseling also. तुम्ही करियर काउन्सिलिंग एखाद्या ठिकाणी होत असेल, दॅट कॅन ऑल्सो यू कॅन अटेंड, अँड बाय दॅट ऑल्सो करियर डेव्हलपमेंट अँड इन्स्पिरेशनल सेमिनार इफ यू अटेंड, देन बाय दॅट ऑल्सो यू कॅन मोटिवेटेड युअरसेल्फ बाय getting something from that seminar. Reading success story of eminent person, seeing the film having inspirational theme, those 2 example I have given here, Tare Zameen Par, Bhag Milkha Bhag. And participating in social work. सोशल वर्क मध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट होऊन यू कॅन ऑल्सो मोटिवेट देअर. अँड वॉचिंग inspirational videos in social media, because nowadays everyone is using social media everywhere. सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसते आता,
सोशल मीडियाचा वापर होताना दिसतोय. सो some motivational quotes are there, motivational videos are available on the media. Those also you can use here, and by using them also you can motivate or you can get a inspiration. Now see here the introduction of the lesson. Now आपल्याला इथं काय बघायचं आता, introduction of the lesson. O. Henry, 1860 to 1910. William Sidney Porter, that is the real name of O. Henry. O. Henryचं खरं नाव काय? William Sidney Porter. An American writer is better known by his pen name O. Henry. त्याने जास्तीत जास्त लिखाण ओ हेनरी म्हणून ते फेमस झालेले आहेत. इवन हिज नेम इज विल्यम सिडनी पोर्टर. जसं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं जे उदाहरण घेतं त्यांना मिसाइल मॅन म्हटलं जातं, तर तसं हे पेन नेमने कोणत्या नावाने ओळखले जातात? ते ओ हेनरी या नावाने ओळखले जातात. ही वॉज अ वर्सियस रीडर सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासून ते रीडिंग खूप करत होते, वाचनाची त्यांना सवय होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली The Rolling Stone. When he venture failed, he joined the Houston Post as reporter, columnist, and occasional cartoonist. Now, here from his childhood, he had a habit of reading. लहानपणापासून त्यांना रीडिंगची सवय असल्यामुळे त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे, की त्यांनी वेगवेगळे जर्नल जे असतात त्याच्यात सुद्धा काम केलं आहे, ॲज अ रिपोर्टर म्हणून अँड ऑकेजनल कार्टूनिस्ट ऑल्सो. जे व्यंगचित्र सुद्धा ते काढत होते आणि पोस्टर जे असतील किंवा पत्रकार म्हणून काम करायचं, स्तंभलेख आणि अधूनमधून व्यंगचित्रावर रुजू सुद्धा झाले म्हणून सुद्धा ते रुजू झालेले होते. अँड हिअर द story Cough and Anthem is one of Henry's well-known story. To describe his style of writing, people have often used the term smile with tears. Now, the concept smile with tear, why writer has used here? आता इथं हे का म्हटलेलं असेल बरं, स्माइल विथ टीयर्स while any reader is reading his story? म्हणजे एखाद्या ठिकाणी स्माइल सुद्धा येते आणि रडू सुद्धा येते, अशाच त्याने जास्तीत जास्त स्टोरी लिहिलेल्या आहेत. And that's why smile with a tear, that concept is used for O. Henry, which is implied his twisted way of thoughts and ending in almost every story. म्हणजे एव्हरी स्टोरीचा अनएक्सपेक्टेड असतो, आपल्याला वाटणार सुद्धा नाही असं ट्विस्ट होत असते प्रत्येक स्टोरीच्या एंडच्या ठिकाणी. I want to describe one word here, columnist. Means what do you mean by columnist? That I want to tell you. Columnist means a journalist contributing regularly to newspaper or magazine. जो न्यूजपेपर साठी किंवा मॅगझिन साठी कंटिन्युअसली किंवा रेग्युलरली काहीतरी लिहत असेल तर त्याला म्हणतो आपण कॉलमिस्ट. अँड now here smile with the tears, that concept is used for his stories or in his stories. म्हणजे त्यांची कॉन्सेप्ट कोणती असते? मोस्टली स्माइल विथ टीयर्स, हसू पण येणार आणि रडू पण येणार. बोथ द थिंग्स आर देअर इन द स्टोरी. in this story the main character Sophie is a vagabond and a person with a criminal background. आता इथं सोफी नावाचं एक कॅरेक्टर आहे, दॅट इज द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द स्टोरी. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे महत्वाचं कॅरेक्टर. सो ही इज द पर्सन हु इज सोफी. सोफी नावाचं जे कॅरेक्टर आहे, so this is the person with a criminal background. He makes a different plans to re-enter the prison as he has a no shelter to protect himself from the severe winter. Now here it was a winter season and he want to protect himself, and that's why he want to re-enter the prison. त्यांना prison मध्ये पुन्हा जायचं असं वाटतंय, त्यांना पुन्हा जायचंय. Why? To protect himself from the severe coldness. विंटर सीझन आहे, हिवाळा सीझन आहे, तर हिवाळ्यामध्ये आपलं प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी त्यांना तुरुंगात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempt to get arrested in a very humorous way. Now here Sophie is trying to enter the prison and by doing many attempts, but he failed there. So the story ends in a humorous way. The Cough and Anthem is about freedom and confinement. म्हणजे Cough and the
अँथम इज अबाउट द फ्रीडम अँड द कन्फाइनमेंट. म्हणजे फ्रीडम म्हणजे काय, ही स्टोरी एक आहे स्वतंत्र, आणि दुसरं म्हणजे मुद्दा काय सांगू शकतो की बंदी बद्दल आहे. स्वतंत्र आणि बंदी मीन्स बोथ थिंग्स आर हिअर. स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र आणि बंदी बोथ आर अपोजिट हिअर. अपोजिट थिंग्स दिलेले आहेत. इनिशियली सोफी फील्स दॅट देयर इज अ फ्रीडम. त्यांना काय म्हटलं, फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. म्हणजे दुःख असतील किंवा यातना काळजी असेल तर त्याच्याबद्दल आहे असं त्यांना वाटतंय, परंतु त्याला फ्रीडम म्हटले सोफीने. इन कन्फाइनमेंट मध्ये काय, प्रिझन. दॅट इज वन ऑफ द प्रिझन. दॅट वॉज हिज हाऊस. प्रिझन हे काय स्वतःचं घर असं त्याला वाटतंय, बिकॉज ही वॉज होमलेस. त्याचं स्वतःचं घर नव्हतं, दॅट्स वाय ही वॉज होमलेस. द नोट ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into the confinement. म्हणजे तेव्हा त्याला तुरुंगात, दॅट इज हिज होम. म्हणजे तुरुंग आहे तेच त्याचं घर आहे असं त्याला वाटतंय, बिकॉज ही वॉज होमलेस विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. अँड हिअर सोफी, इथं मागं पुढं कुठलंही नाव लिहिलं, फक्त सोफी हा शब्द वापरलेला आहे. सेंट्रल कॅरेक्टर आहे, आणि मागं पुढे कोणते नाव न लावण्याचं कारण कदाचित हे असू शकतो की ही वॉज होमलेस, त्याचं घर कोणी नाही, क्रिमिनल बॅकग्राऊंड पर्सन वॉज देअर, अँड हिज होम वॉज ओनली द बेंच. देअर ही वॉज डुईंग ऑल द थिंग्स, ही वॉज टेकिंग अ रेस्ट ऑल्सो हिअर ओनली. That may be the reason, and that's why I think the writer has used this character in a single, we can say, single word that is used for him, that is Sophie. No initial is there, no surname is described here by the poet. So in short, here in the introduction of the lesson, we can say, you can say that the Sophie is the central character that we know, and unexpected end is here, and Sophie is trying to enter the jail or enter the prison to save himself from the severe coldness. म्हणजे त्या थंडीपासून वाचण्यासाठी ते कुठे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तुरुंगामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. दॅट इज द स्टोरी गिवन हिअर इन दिस लेसन. सो हिअर टुडे वी हॅव टू